कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या, ही जी मला थोबाडीत मारलीस ना, ती तुला खूप महागात पडणार आहे। इतक्यांदा वॉर्निंग देऊन सुद्धा तू पुन्हा तेच केलंस। आता तू बघच, तुझी मी अशी बदनामी करेन ना की तू स्वतःच्याच तोंडात मारत घेऊन रस्त्याने फिरशील आणि मग लोक तुला वेडी अहिल्या म्हणत दगड घेऊन तुझ्या मागे फिरतील। अहिल्या, तू आता बघच तुला मी कसं उद्ध्वस्त करते ते। फायनली उद्या तुझ्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट बनतात त्यात भेसळ आहे आणि त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका आहे हे उद्या संपूर्ण जगाला कळेल। आणि मग उद्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुझ्या कंपनीला कायमचं लॉक लागेल। खूप माज आहे ना तुला तुझ्या कामगारांवर? फॅमिली मेंबर्स म्हणतेस त्यांना? उद्या तुझे हेच फॅमिली मेंबर्स तुझ्या त्या कंपनीला कायमचं लॉक लावतील आणि तुझ्या नावाने शिव्या देतील। उद्या तर पाडवा आहे, पण तो जगासाठी, तुझ्यासाठी तर तो शिमगाच समज। मज्जा येणार आहे खूप। आज ती बिंडो पारू कुठेच दिसत नव्हती। पारू, तुझ्यामुळे माझं प्रीतम सोबत ठरलेलं लग्न मोडलं। तुझ्यामुळे मला त्या घरातून हकलवून लावलं। तुझ्यामुळे तो लोगो जिंकण्याचा माझा चान्स गेला, ती कंपनी हातातून गेली। मग आता इतक्या सगळ्या चुकांची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच। आता बघूया तू स्वतःला वाचवतेस की तुझ्या त्या देवी आईला। दादा, हो काय झालं? चालवा ना पटापटा, मला उशीर होतोय। चला पटापटा। अहो काय झालं? गाडी कशी कोण आहात तुम्ही? काय चाललं आहे तुमचं? प्रत्येक वेळी दिशा मॅडमच्या वाटेत आडवी येतेस ना तू। आता बघ दिशा मॅडम तुझी काय अवस्था करतायत ते। शांत राहायचा। माझ्या देवी आईना जर का समजलं ना तर जीव घेतील त्या तुमचा। चल बघू काय करते तुझी देवी आई ते। चल हात नाही लावायचा, लांब राहायचं। बाहेर ये, चल। अहिल्या मॅडम, अशा पद्धतीने जर लोकांना त्रास होणार असेल ना तर लोक आपला माल घेणं बंद करतील आणि ते नुकसान आपल्याला परवडणारं नाही। होय, आणि याच्या आधी असं कधी झालं पण नाही। एक्सक्यूज मी, पण तुम्हालाही खूप चांगलंच माहिती आहे हे कोणीतरी मुद्दाम करताय। अँड डोंट वरी, आपण यावर काहीतरी मार्ग काढतोय। मोहन काका प्लीज। आपण तो सगळा माल मार्केटमधून परत मागवलाय। सगळ्या प्रकारचे टेस्ट करून जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि मार्केटमध्ये कस्टमरला नवीन माल मिळेल याची व्यवस्था केली। हॅलो, काय? दिशा, तुझी हिम्मत वाढत चाललीये। तुझं वैर माझ्याशी आहे ना, मग त्या बिचाऱ्या पारूला कशाला किडनॅप केलंयस तू? व्हॉट? का तू आमच्या प्रोडक्ट मध्ये ते केमिकल मिक्स केलंस? काय? अगं मूर्ख मुली, असं केलंस तर तू इन्व्हेस्टर्सना बदनाम करतेयस। पण तुझं माझ्या इन्व्हेस्टर्सशी काय वैर आहे? बापरे, पारू किडनॅप झाली? बरं झालं मी इथे थांबले, नाहीतर दिशाने मला सुद्धा किडनॅप केलं असतं का?
नाही नाही, मी काही तिच्या कामाची नाही, नसतं केलं. हे बघ दिशा, मी तुला सुधारण्याची शेवटची संधी देते. तू तू आधी पारूला सोड. आपण भेटूया आणि आपल्यात जे काही डिफरन्सेस आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करूया. तू उगाचच्या उगाच आपल्या इन्व्हेस्टर्सचं नुकसान करू नकोस. तुला माहिती आहे ना की तुझ्या कंपनीमध्ये पण माझ्याच इन्व्हेस्टर्सनी पैसा लावलाय. हे बघ, जर इन्व्हेस्टर्सचं नुकसान झालं ना तर परत ते उभे सुद्धा राहू शकणार नाहीत तुझ्यासाठी. काय तुला फरक पडत नाही त्यांचं नुकसान झालं तरी? हे बघ दिशा, बिझनेस मध्ये आपल्याला कायमच इन्व्हेस्टर्सची गरज असते, लक्षात ठेव. हे बघ, आपण भेटून बोलूया. तू आधी पारूला सोड. मूर्ख मुलगी आहे ही. आई मी त्या दिशेला सोड. आदित्य, बस खाली, मी आहे ना. पारूला काही होणार नाही. ही दिशा म्हणजे सत्वबाई डी ग्लॅमची मालकीनच आहे ना? तीच दिशा. तिने आमच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणजे पारूला किडनॅप केलंय आता. त्याआधी तिने आमच्याच कंपनीचे डुप्लिकेट प्रोडक्ट्स बनवले आणि मार्केटमध्ये विकले. आणि आता सुद्धा आमच्या प्रोडक्ट्स मध्ये केमिकल तिनेच मिक्स केलेलं आहे. आणि तुम्ही ऐकलंच असेल, मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचं असं म्हणणं आहे की तिच्या इन्व्हेस्टर्सचं नुकसान झालं तरी तिला काहीही फरक पडत नाही. तर काय बोलू मी? तिच्या बिझनेसमध्ये ना आम्हीच पैसे लावतो आणि तिचा जर ॲटिट्यूड असाच असेल ना तर आम्हाला तिच्याबरोबर कसलाही बिझनेस करायचा नाही. तिच्या बिझनेसवर लावलेले सगळे पैसे ना आता आम्ही काढून घेतोय आणि तिला दिलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आत्ताच्या आत्ता कॅन्सल करतो. फायनल. आम्हाला बाकीचे बिझनेस सुद्धा आहेत पैसे लावायला, हीच कशाला पाहिजे? तिच्या ना आता कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपण बंद करू. होय होय. ते यार, अशी कशी काय किडनॅप झाली? आई पण काय झालं यार पारू? सतत माझ्या अवतीभोवती असायचीस तू. आदित्य सर म्हणून हाक मारायचीस. हे घ्या. थँक्यू. आणि आता त्या दिशेने तुला माहित नाही यार, ती दिशा तुझ्यासोबत कशी वागत असेल. दिशा आमच्यावरचा राग बिचारा पारूवर काढते. मला माहितीये तुला पारूची काळजी वाटते आणि साहजिकच आहे, पण पारूला काहीही होणार नाहीये. आपण आपली सगळी ताकद लावली तिच्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.